गोव्यातले माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्या बंडाची कोकणी आणि मराठी भाषेतच प्राथमिक शिक्षण द्यावं असा त्यांचा आग्रह आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देण्यात येणारं अनुदान तात्काळ बंद करावं आणि ते कोकणी मराठी शाळांना द्यावं असा त्यांचा हट्टाग्रह आहे। खरं तर हा विचार मूळतः संघाच्या विचारांशी सुसंगत असाच आहे। जर्मनी, चीन, जपान इथं मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळे तिथं अभ्युदयाची दारं उघडी झाली हे देखील वास्तव आहे। मग भारतातच इंग्रजी नावाच्या वाघिणीच्या दुधाची गरज का भासते असा सवाल केला जातोय। भाजपचं सरकार असतानाही कोकणी मराठीला प्रतिष्ठा मिळत नसेल तर सरकारला अर्थ काय? याच विचारातून वेलिंगकरांनी भारतीय भाषा संरक्षण मंच या झेंड्याखाली नवा राजकीय संघर्ष सुरू केला। वेलिंगकरांमुळे गोव्यातलं भाजपचं सरकार अडचणीत आलं। गोव्यात ख्रिश्चन समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्याशिवाय भारतातल्या नव्या महत्वाकांक्षी पालकांनाही आपल्या मुलांनी इंग्रजी भाषेतूनच शिकावं अशी स्वप्न पडतायची वस्तुस्थिती आहे। त्यावरून तर ठिणगी पेटली आहे आणि त्या ठिणगीचा आता स्फोट झालाय। सरसंघचालक चुकू शकतात, संघ चुकू शकत नाही असं वक्तव्य करून वेलिंगकरांनी थेट सरसंघचालकांनाच आव्हान दिलंय असं मानलं जातं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पणजी दौऱ्यात वेलिंगकर समर्थकांनी काळे झेंडे दाखवले, त्यामुळे वेलिंगकरांवर कारवाई केल्याचं मानलं जात आहे। गोव्यात फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या। या निवडणुकीमध्ये नवी राजकीय आघाडी स्थापन करण्याचे संकेत वेलिंगकरांनी दिलेत। भाजपला पाणी पाजण्याचा विडा उचललाय की काय अशी शंका यातनं दिसते। 2012ला संघानंच पेटवलेल्या भाषिक अस्मितेच्या आंदोलनाची झळ आता भाजप सरकारलाच बसते अशी आत्ताची स्थिती आहे। कोकणी आणि मराठी शाळांच्या आंदोलनाचा मुद्दा या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारातला प्रमुख मुद्दा असणार हे आता उघड झालेलं आहे। पण केवळ भाजप सरकारचा पराभव करून कोकणी आणि मराठी भाषेला प्रतिष्ठा खरोखरच मिळू शकेल का? यामागे वेलिंगकरांची सुप्त राजकीय महत्वाकांक्षा आहे, या तथ्य आहे की हे खोटं आहे? संघात राहून अशा प्रकारे राजकीय महत्वाकांक्षा जोपासणं योग्य आहे का, मान्य आहे का? समजा उद्या वेलिंगकर मुख्यमंत्री झाले तर एका रात्रीत इंग्रजी शाळांचं अनुदान बंद करणं शक्य आहे का आणि त्यामुळे कोकणी आणि मराठीचा विकास होणार आहे का? वेलिंगकरांच्या बंडामुळे संघाच्या कडक शिस्तीला तडा गेला यात काही शंकाच नाही। संघात अशी बंड या आधी देखील झाली होती का? मग त्यांना कशा प्रकारे हँडल केलं गेलं? शिस्तप्रिय संघाच्या भवितव्यावर या बंडाचा नेमका काय परिणाम आहे? वेलिंगकरांच्या या आव्हानामुळे निवडणुकीत भाजपला राजकीय फटका बसणार आहे का? महाराष्ट्र गोमंतक पक्ष किंवा शिवसेनेला गोव्यात हातपाय पसरण्याची संधी यामुळे मिळणार आहे का? भाजपच्या विरोधात राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यात वेलिंगकर यशस्वी ठरणार आहेत का? वेलिंगकरांचा हा संघर्ष जो आहे तो नेमका तत्वाचा आहे की अहंकाराचा आहे? आणि त्याहीपेक्षा संघातला संवाद कमी होत चाललाय का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात संघ दक्ष की रम। संघ दक्ष की रम या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत दस्तूर खुद्द सुभाष वेलिंगकर। सुभाष वेलिंगकर हे माजी संघचालक आहेत, गोव्याहून थेट या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। सुभाषजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर आहेत संघाचे अभ्यासक डॉक्टर संजीव केळकर। डॉक्टर संजीव केळकर, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आणि संघाचे अभ्यासक सुधीर पाठक नागपूरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। या तिन्ही मान्यवरांचे या कार्यक्रमात स्वागत। संघ दक्ष की आरम याचे दोन भाग आहेत। त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो पहिला मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे गोव्यातील संघर्ष तत्वाचा की अहंकाराचा? गोव्यातील संघर्ष तत्वाचा की अहंकाराचा? आपण थेट जाऊया सुभाष वेलिंगकर यांच्याकडे। सुभाष वेलिंगकर, या कार्यक्रमाची सुरुवात मला प्रथम आपल्याला काही कॉम्प्लिमेंट्स देऊन करायची आहे। या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गोव्यातल्या अनेकांशी आपण आज संपर्क साधला, आमच्या अनेक रिपोर्टरनी संपर्क साधला। त्या प्रत्येकाने तुमच्या त्यागाबद्दल, तुमच्या निष्ठेबद्दल आणि तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत, हे आधी स्पष्टपणे कबूल करतो। हॅव्हिंग सेड दिस, आपलं एक वाक्य आहे आणि ते वाक्य आणि त्याचं टायमिंग फार महत्त्वाचं आहे। सरसंघचालक चुकू शकतात, संघ चुकू शकत नाही। आपला थेट बाण कोणावर आहे? सुभाष वेलिंगकर। हां, एक म्हणजे हे वाक्य मी उच्चारलेलं नाही, माझ्या भाषणात
एक उदाहरण देत असताना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांचं उदाहरण, त्यांची बालशाखेला भेट आणि त्याने विचारणं प्रश्न की हे हिंदू राष्ट्र नाही असं मी सरसंघचालक सांगतो, त्याबरोबर बाल उद्गारले की हे हिंदू राष्ट्र आहे म्हणून. त्यांनी सगळ्यांनाच सांगितलं मी सर्वोच्च अधिकारी आहे, त्यामुळे मी सांगितलेलं बरोबर आहे म्हणून. सगळ्या बाल स्वयंसेवकांनी सांगितलं हे बरोबर नव्हे म्हणून, हे हिंदू राष्ट्र आहे असं उत्तर त्यांनी दिलं. नंतर त्या बालांना कवटाळून डॉक्टर म्हणाले की बरोबर आहे तुमचं, सरसंघचालक हा जरी सर्वोच्च पदावरील व्यक्ती असला तरी तो चुकू शकतो, संघ चुकू शकत नाही असं उत्तर त्यांनी दिलं. अशा प्रकारची एक कथा मी भाषणामध्ये सांगितली होती. त्याचा विपर्यास हा हे वाक्य मी डायरेक्ट मोहनजी भागवतांच्या विरुद्ध बोललो असं केलं गेलं. सुभाष वेलिंगकर, मी हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून प्रेक्षकांना हे समजून सांगता येते का हे बघतोय. तुम्ही जी कथा सांगितली ती यापूर्वी देखील आपल्याला माहिती होती, काही प्रेक्षकांना देखील माहिती असेल. मुद्दा असा आहे की नेमकी ती कथा यावेळी आठवण्याचं आणि ती कथा यावेळी सांगण्याचं नेमकं प्रयोजन काय आणि त्याचे काय अन्वयार्थ लावले जाऊ शकतील हे आपल्यासारख्या गोव्याचं राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिकीकरण अत्यंत जवळून पाहिलेल्या एका धुरंधर नेत्याला नक्कीच माहिती असणार. बोलू का? हो बोला ना. हॅलो, बोला बोला. हॅलो, हा बोला बोला. 2011 मध्ये 2011 मध्ये भारतीय भाषा सुरक्षा मंचचं आंदोलन सुरू झालं. त्यावेळी गव्हर्नमेंट म्हणजे कोणाच्या विरोधात झालं? काँग्रेस गव्हर्नमेंटच्या विरोधात झालं. त्यावेळेला मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर वगैरे सगळे नेते मंडळी ही भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या बाजूने होती. आंदोलन काँग्रेसच्या विरोधात होतं. त्यावेळी मी संघचालक होतो आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा समन्वयकही होतो. आणि आत्ता हे आंदोलन जे चालू झालं ते वचनभंग केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे आताही मी संघचालक आहे. पण आज मला संघचालक पदावरून जे मोकळं करण्यात आलं त्याचं कारण असं देण्यात आलं की राजकीय याच्यात संघचालकांनी जाऊ नये. तर राजकीय याच्यात संघचालकांनी जर जाऊ नये, अजून राजकीय प्रश्न निर्माणच झालेला नाही. पण मागचं आंदोलन काँग्रेसच्या विरोधातलं आणि आताचं आंदोलन भाजपच्या विरोधातलं, भाजपच्या विरोधातल्या आंदोलनाला 15 महिने झाले. काँग्रेसला 11 महिन्यानंतर निवडणुकीच्या 2 महिने अगोदर राजकीय उत्तर द्यावं लागलं होतं आपल्याला. आणि आता भाजपची तीच स्थिती आहे की आता इलेक्शनच्या अगोदर बाकी लोकशाही मार्गाने जर सरकार ऐकत नसेल तर शेवटचा पर्याय जो शिल्लक राहतो तो राजकीय पर्याय. त्यामुळे संघ म्हणून मी घोषणा केली नाही, भारतीय भाषा सुरक्षा मंचने घोषणा केली की राजकीय क्षेत्र आपण जाऊन त्याच्यात राजकीय जे काही समझोते आपण करू, त्याच्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं खाली येईल या संदर्भात आम्ही त्यांना उत्तर देऊ, अशा प्रकारचा डावपेच किंवा आपली योजना ही भारतीय भाषा सुरक्षा मंचने बनवली. संघचालक सुभाष वेलिंगकरांनी बनवली नाही. संघचालक सुभाष वेलिंगकर इज पार्ट अँड पार्सल ऑफ भारतीय भाषा सुरक्षा मंच. आणि त्यामुळे आत्ता निर्णय प्रांताने असा घेतला, कोकण प्रांताने, की खरं म्हणजे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत 2015 मार्चच्या झालेल्या ठराव घेण्यात आलेला आहे की मातृभाषामधून प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य असावं, प्रोत्साहन दिलं जावं वगैरे अशा आशयाचा तो ठराव आहे. त्याला अनुसरून हे आंदोलन आहे. आणि आता आंदोलनात म्हणजे काँग्रेसला राजकीय पर्याय दिला तरी चालतो, पण भारतीय जनता पार्टीला राजकीय पर्याय देऊ नये हा जो न्याय लावण्यात आला त्या न्यायाप्रमाणे त्याला अनुषंगून मी असं म्हटलं की बऱ्याचदा यंत्रणा चुकू शकते, पण तथ्य जे आहे, सत्य जे आहे हे बदलत नसतं, ते कायम राहतं. वेदर देर इज काँग्रेस त्याच्या विरोधात आहे किंवा भारतीय जनता पार्टी विरोधात आहे, सिद्धांत हा शेवटी सिद्धांतच राहतो. या संदर्भात ते उदाहरण मी दिलेलं होतं. वेलिंगकर, तुमच्या मांडणी ही तार्किकदृष्ट्या ही अत्यंत अचूक ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे, यात काही वादच नाही. पण एक छोटासा प्रश्न सुधीर पाठक यांच्याकडून याच्यावर टिप्पणी घेण्या अगोदर, याआधी संघचालक कधी थेट आंदोलनात सहभागी व्हायचे का? तसा संकेत आहे का संघामध्ये
की संघचालक साधारणपणे थेट आंदोलनात सहभागी होत नाहीत, तर त्यांच्या वतीनं किंवा त्यांच्या ऐवजी दुसरा कोणीतरी सहभागी होत असतो. इथं तुम्ही थेट आंदोलक म्हणून उतरलात. त्याहीपेक्षा पणजीला अमित शहा आलेले असताना त्यांना आपल्या समर्थकांनी आपल्या सूचनेवरून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. ही दोन्ही कृत्य कुठेतरी संघाच्या अनुशासन प्रियतेत आणि संघाच्या अनुशासन क्षमतेत न बसणारी होती, याची आपल्याला जाणीव आहे. मला एक सांगावंसं वाटतं या संदर्भात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघचालक असो किंवा स्वयंसेवक असो, हे सगळे स्वयंसेवक हे समाजाला बांधील आहेत. संघचालक हा निष्क्रिय प्राणी म्हणून त्याची नियुक्ती केली जाते असं मला वाटत नाही. अन्यत्र कुठे उदाहरणं असतील वगैरे त्याची मला काही तमा नाही. परंतु ज्या ठिकाणी सार्वजनिक गोष्टींमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टीने काही गोष्टी करायच्या असतील तर संघातल्या प्रत्येक स्वयंसेवकाने इन्क्लुडिंग संघचालक त्यात भाग घ्यावा या मताचा मी आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत जी आंदोलनं, हे माझं पहिलं आंदोलन नव्हे, 7-8 आंदोलनं आतापर्यंत झाली. सर्व संघाच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनातील माझी भूमिका ही माहीत होती त्याही वेळेला. आणि आत्ता फक्त प्रश्न निर्माण झालेला आहे की आंदोलन हे जे करत आहे मी, आणि अर्थातच सक्रियपणे मला भाग घेता आला किंवा एखाद्या संघटनेचा संघचालक हा एवढा सक्रिय राहून पब्लिकली ॲक्सेप्टेड आहे याचं बरं वाटलं पाहिजे होतं संघाला. त्यामुळे संघचालक हा निष्क्रिय प्राणी आहे ही मुळातच चुकीची कल्पना आहे. संघचालक हा सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे सक्रियता त्याची राहणे स्वाभाविक आहे आणि ती राहावी असं मला वाटतं. दुसरा प्रश्न तुमचा की अमित शहा आले असताना काळी झेंडे दाखवले वगैरे, निदर्शनं जर करायची झाली तर निदर्शनं हा आंदोलनाचा एक भाग आहे. एकदा आंदोलन करायचं ठरल्यानंतर निदर्शनं अमित शहांच्या विरोधात करतो की एखादा पॉलिटिकल पार्टीचा साधा नेता इथे येतो त्याच्या विरुद्ध करतो, दॅट डझंट मॅटर असं मला वाटतं. त्यामुळे अमित शहा आल्यामुळे निदर्शनं करू नयेत, अमुक आल्यामुळे ते करू नयेत, हे काही मला रास्त वाटत नाही. तुम्ही तुमच्या जागी तुमची भूमिका अत्यंत ठाम, अचूक आणि योग्यपणे मांडलेली आहे. अर्थात यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेमकं काय म्हणणं असणार आहे, जाऊया थेट सुधीर पाठक यांच्याकडे. सुधीर पाठक, आपण पाहिलंय सुभाष वेलिंगकर यांची मांडणी ही अतिशय, ज्याला आपण म्हणतो तात्विकदृष्ट्या योग्य, संघाच्या विचारांची सुसंगत, ऐतिहासिक दाखले देणारी आहे. संघचालक निष्क्रिय असू नये असं त्यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे, जे इतर संघचालकांच्या वर्तनाच्या विरोधात आहे असंही आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अमित शहांच्या काळे झेंडे दाखवण्याला त्यांनी दिलेलं तात्विक समर्थन हे देखील प्रायशः आपल्या समोर आहे. अन्यत्र कामांमध्ये भाग घेऊ नये असं काही नाही आहे असंही ते स्पष्टपणे सांगतायत. बीजेपी आणि काँग्रेस याच्यामध्ये त्यांनी जो दाखवलेला आपल्याला भेद आहे तोही आपण लक्षात घेतला पाहिजे की त्यांचा मुद्दा जो आहे तो त्या एका तत्वाचा आहे. काय सांगाल आपण, गोव्यात जे सुरू आहे त्याबद्दल संघाची नेमकी भूमिका काय आहे? संघानेच तर मातृभाषेच्या शिक्षणाचा 2012 साली ठराव केलेला होता. सुधीर पाठक. मी स्वतः या प्रश्नाकडे अशा पद्धतीने पाहतो की हा काही संघ आणि भाजपा याच्यातला संघर्ष असा नाही आहे. तर खऱ्या अर्थाने जर बघितलं तर असं जुन्या काळामध्ये टिळक आगरकर यांच्यातला संघर्ष राहायचा, त्या टिळक आगरकरांच्या संघर्षासारखा हा संघर्ष आहे. आणि यातनं अल्टिमेटली दोघंही मजबूत होऊन आणि दोघांचीही समाजाला गरज आहे हे स्पष्ट होणार आहे. कोणाविरुद्ध काळे झेंडे दाखवले, निदर्शनं केले आणि म्हणून संघ त्याच्याविरुद्ध काही कारवाई करेल असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे वेलिंगकर सरांनी जो सांगितला तो मुद्दा बरोबर आहे की संघचालक हा काही नुसता निष्क्रिय नसतो, पण त्याच वेळेला हा देखील अनुभव आहे की एखादं आंदोलन ज्या वेळेला असतं त्यावेळेला आंदोलनात स्वयंसेवक म्हणून उतरत असतो. त्यावेळेला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचंच उत्तर आहे की ते सरसंघचालक असताना 35च्या आंदोलनामध्ये उतरताना, जंगल सत्याग्रहात उतरताना त्यांनी आपलं सरसंघचालक पद सोडलं होतं आणि डॉक्टर परांजपे म्हणून नागपूरचे जे आहेत त्यांना ते पद दिलेलं होतं. आणि ते पद देऊन नंतर त्यांनी सत्याग्रह केला, त्याच्यात शिक्षा झाली आणि तिथून आल्यावरती पुन्हा ते सरसंघचालक झाले होते. हा एक जुना दाखला आहे. एक निश्चितपणे की वेलिंगकर किंवा भाजपमधल्या कोणाच्याही इंटिम माझं मत व्यक्त करतो आहे. कारण मला स्वतःला असं वाटतं की सरकार म्हणून सरकारच्या काही
अडचणी असतात त्या जाणून घेणं हे आणि त्या जाणून इकडे त्याच्याविरुद्ध निदर्शनं करणं हे आंदोलकांचं काम असतं. पण ह्यातनं दोन्ही मिळून आपली सिस्टीम मजबूत होईल असाच एक अनुभव आपल्याला येऊ शकतो. संजीव केळकर आपल्या बरोबर आहेत. संजीव केळकर हे संघाचे अभ्यासक आहेत आणि या विषयावर त्यांनी अप्रतिम पुस्तकं लिहिली आहेत. संजीव केळकर, गोव्यात जे घडलं त्याला आपण काय म्हणाल? गेल्या 90 वर्षामध्ये असे प्रकार फार फार क्वचित घडलेले होते. 1970 साली पेंडसे असतील किंवा त्याआधी 1-2 उदाहरणं देवल असतील, मला अशी उदाहरणं आठवत आहेत की जी संघामध्ये एक प्रकारचं मतभेद आणि त्यातून वेगळं होणं हे सगळं दिसत होतं. परंतु वेलिंगकर हे त्याच्या एक पाऊल पुढे गेलेले आहेत असं वाटत नाही का आपल्याला? संजीव केळकर, हा प्रश्न तत्वाचा आहे की अहंकाराचा आहे? संजीव केळकर, संजीव केळकर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बोला. हा प्रश्न तत्वाचा आहे की अहंकाराचा आहे असं वाटतं आपल्याला? येतोय. हो, हा प्रश्न तत्वाचा आहे की अहंकाराचा आहे? हा प्रश्न तत्वाचा तर निश्चितच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाहीये. काय वाटतं माझं आपल्याला? बोलणं ऐकू येतंय? हो, येतंय. गेल्या 90 वर्षामध्ये असं फारसं कधी घडलेलं नव्हतं. यापूर्वी देवल असतील किंवा पेंडसे असतील यांचेही मतभेद झाले होते, परंतु देवरसांच्या काळात माझी माहिती जर बरोबर असेल तर त्यांचं मन वळवून त्यांना पुन्हा संघकार्यात जोडून घेण्यात आलेलं होतं. अर्थात त्यांनी संघापासून दूर जाऊन जे काम केलं ते संघ विचाराशी मिळतच उलटत होतं. परंतु इथे मात्र परिस्थिती वेगळी दिसते आहे. आपला काय अनुभव आहे? पहिला प्रश्न म्हणजे हा तत्वाचा प्रश्न आहे की अहंकाराचा? त्यातलं एक उत्तर असं आहे की हा तत्वाचा प्रश्न निश्चितच आहे, त्याबद्दल काही प्रश्न म्हणजे वादच नाहीये. दुसरा प्रश्न त्याच्यातून जो निघतो की हे तत्व म्हणजे संघाच्या लोकांना किंवा अन्यांना मातृभाषेतून शिक्षण याची जी अहमियत आहे त्याचं हे तत्व आहे. त्याच्यातून हा संघर्ष किंवा त्याच्यातून जो वैचारिक मतभेद उत्पन्न झालाय किंवा कार्यशीलतेनं कार्यपद्धतीतला मतभेद जो उभारलाय तो प्रश्न आहे. तत्वाचा जो प्रश्न आहे जो मातृभाषेच्या शिक्षणाशी संबंधित आहे. मला स्वतःला हे पूर्णपणे माहिती आहे की मातृभाषेतून शिक्षण ही सर्वोत्तम व्यवस्था आहे. दुनियेतल्या प्रत्येक पुढारलेल्या देशांनी, विकास केलेल्या देशांनी आजही आपापली शिक्षणं त्यांच्या मातृभाषेत ठेवली आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की एक सिम्बॉलिक किंवा सांकेतिक म्हणून प्राथमिक शाळांमध्ये मराठी ठेवा, कोकणी ठेवा, तामिळ ठेवा आणि मग मात्र तुम्हाला इंग्रजीमध्ये जर जायचं असेल तर जरूर जावं किंवा जाऊ नये, अशी जी सध्याची जी मांडणी आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की जर मातृभाषाच कंपल्सरी करायची असेल तर आजपासून 20 वर्षांनंतर करावी. याचं कारण असं आहे की मग जर मातृभाषा करायचीच कंपल्सरी असेल तर पदव्युत्तर शिक्षणापासून प्रायमरीपर्यंत प्रथम त्या मातृभाषेमध्ये आपले अभ्यासक्रम तयार करणं ही गोष्ट जास्त महत्वाची राहील, रादर दॅन दॅट सिम्बॉलिझम ऑफ. संजीव केळकर, हा वाद, संजीव केळकर, हा जो गोव्यातला वाद आहे, संजीव केळकर, हा जो गोव्यातला वाद आहे, हा गोव्यातला वाद ख्रिश्चन विरुद्ध हिंदू आहे का भाजप विरुद्ध RSS आहे? संजीव केळकर, आय थिंक इट इज नायदर. हो, काय वाटतं आपल्याला? हा वाद मला नाही. हा वाद ख्रिश्चन आणि हिंदू यांच्यातला तर मुळीच नाहीये. याचं कारण असं आहे की ख्रिश्चन शाळांमध्ये ख्रिश्चन शिक्षक असतील पण 90% मुलं हिंदू आहेत. इतर शाळांमध्ये विद्यार्थी डॉमिनंटली हिंदू आहेत. हा ख्रिश्चन किंवा ह्याचा प्रश्न नाहीये, हा डिस्क्रिमिनेशनचा प्रश्न आहे. ख्रिश्चन लोकांनी किंवा बगैर ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या इंग्लिश पाठशाळांना जर अनुदान मिळतं तर मराठी कोकणीला का नको, असा हा सरळ सरळ साधा प्रश्न आहे. त्यामुळे सुभाष, तत्वाचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे पद्धत
काय बरोबर आहे. कसं अचीव करावं याची जी पद्धत आहे, मुदलियार आयोग त्या असेल, पद्धतीमध्ये सुद्धा बरोबर आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा मुदलियार आयोग आहे, कमतरता, कोठारी कमिशन मला आहे, दिसतात. मुदलियार आयोग, कोठारी कमिशन, राधाकृष्ण समिती या सगळ्यांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिलं जावं अशी मागणी केलेली आहे किंवा अशी सूचना केलेली आहे. सुभाष वेलिंगकर, या पुढे जाऊन आत्ता प्राथमिक शिक्षण, नंतर ते एकदा मान्य झालं की पुढे माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर उच्च माध्यमिक अशी तुमची मागणी वाढत जाणार आहे का आपला आग्रह फक्त प्राथमिक शिक्षणाचाच आहे? गोव्यात जी रचना आहे आत्ता गोवा मुक्तीनंतरची, तर ती अशी आहे की इयत्ता 5वी पासून पुढचं सगळं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून आहे. मुलांची नाळ, पुढच्या पिढ्यांची नाळ जर संस्कृतीशी जोडून ठेवायची असेल तर किमान 1ली ते 4थी इयत्तेपर्यंतचं शिक्षण तरी मातृभाषेसाठी एक्सक्लुझिव्हली सोडलं पाहिजे अशा मताचा मी आहे. इथे प्रश्न जो आहे, अन्य देशांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात 450 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलं. त्याने इथली अस्मिता, इथली संस्कृती मारण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा या नावाचं पुस्तक स्वर्गीय टी.बी. कुन्हा या स्वातंत्र्य सेनानींनी लिहिलेलं आहे. तर गोव्यात गोवा मुक्तीनंतरही डिनॅशनलायझेशन चालू आहे. इंग्रजी भाषेच्या निमित्ताने ही डिनॅशनलायझेशन छोट्या मुलांच्या ह्याच्यात, म्हणजे ज्या ठिकाणी खरं म्हणजे वाव ठेवला पाहिजे मातृभाषांसाठी, तो वाव न ठेवता ते शिक्षण देखील मारून टाकणे, याचा अर्थ असा आहे की सुरुवातीपासूनच जेव्हा मुलं शाळेत जातील तेव्हापासून त्यांना डिनॅशनलाइज करणे, राष्ट्रापासून वेगळं करणे, संस्कृतीपासून वेगळं करणं, असा अर्थ मी त्यातून घेतो. आज आमचा मुद्दा जो आहे तो प्राथमिक शिक्षणापुरता मर्यादित आहे. तो आल्यानंतर मग पुढच्या काही हालचाली ज्या आहेत, लोकमानस काय आहे हे पाहून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. सुभाष वेलिंगकर, आपल्याला कल्पना असेल की संघाचे अनेक पिढ्यानपिढ्याचे स्वयंसेवक असलेली मला अशी अनेक माणसं माहिती आहेत, आपल्यालाही माहिती असतील की ज्यांची मुलं आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात आहेत आणि सकाळी किंवा संध्याकाळी आपापल्या सोयीनुसार संघाच्या शाखेवरही जात आहेत. मग ही व्यवस्था सुरळीतपणे सुरू असताना इंग्रजी माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला आपला विरोध काय? संघाची अनेक स्वयंसेवकांची मुलं स्वतःच इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. एक मिनिट, इंग्रजी माध्यमाला विरोध नाही. इथे विरोध जो आहे, इंग्रजी जर शिकवायचं असेल पालकांनी तर इथे जनतेचे पैसे जे सरकार गोळा करतं ते जनतेचे पैसे मागू नयेत, पालकाने आपल्या खिशातून खर्च करावा. त्याला विरोध कोणाचा नाही. त्यांनी जर्मनी शिकावी, पोर्तुगीज शिकावी, पण सरकारी पैशाने आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्या विरोधात जाऊन ते करावं असं आम्हाला वाटत नाही. सुभाष वेलिंगकर, ही जर मांडणी तुमची आपण मान्य केली क्षणभर आणि अनुदान बंद केलं तर आज ज्या ख्रिश्चन शाळा, माझी माहिती जर बरोबर असेल तर आत्ता जवळपास 93 मराठी एडेड स्कूल आहेत, तर 135 इंग्लिश एडेड स्कूल आहेत. ही जर सगळी आपण 135 शाळांचं अनुदान काढून घ्यायचं म्हटलं तर या 135 शाळांमध्ये शिकणारी जी हिंदू किंवा स्वयंसेवक कुटुंबातली मुलं आहेत त्यांचं शिक्षण बंद होऊ शकतं की? याबद्दल आपण काय सांगाल? कारण त्या शाळाच बंद पडतील. नाही, त्यांनी स्वतःच्या खर्चाने शिक्षण करायला कोणाची हरकत नाही. आणि एक वस्तुस्थिती मी तुमच्या नजरेला आणू इच्छितो, ती म्हणजे 1990 साली माननीय शशिकलाताई काकोडकर या भूतपूर्व मुख्यमंत्री आणि तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी एक निर्णय, ज्यावेळी ग्रँट्स द्यायचे झाले सरकारी, तोपर्यंत शाळेला अनुदान मिळत नव्हतं, म्हणून मराठी कोकणीला अनुदान द्यायचं की इंग्रजीला अनुदान द्यायचं या संदर्भात एक मोठं आंदोलन पादरी मादरींनी चर्चच्या शाळांनी सुरू केलं. त्यावेळेला कर्मधर्म संयोगाने पहिल्यांदा ख्रिश्चन चीफ मिनिस्टर झाले होते. डॉक्टर लुईस प्रॉत बार्बोज नावाचे ख्रिश्चन चीफ मिनिस्टर होते. ही संधी साधून चर्चने आंदोलन केलं, पण शशिकलाताई काकोडकर यांनी सरकार गेलं तरी चालेल परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उलटू देणार नाही या ठाम निर्णयाने त्याने केवळ मराठी कोकणीला अनुदान सरकारी अशा प्रकारची पद्धत 1990 पासून जी सुरू केली, तो निर्णय घेतल्यानंतर चर्चच्या सगळ्या शाळांनी एका रात्रीत आपल्या शाळा कोकणी मीडियमच्या केल्या. ही वस्तुस्थिती आहे. आणि या शाळा कोकणी मीडियममधून 21 वर्षापर्यंत मिशनऱ्यांनी चालवल्या.
त्यावेळेला कुठेच ओरड झाली नाही हिंदू पालकाची. ज्या पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शिकवायचं होतं त्यांना इतर प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्या मोकळ्या होत्या. फी द्यायची त्यांच्यासाठी. त्यामुळे 21 वर्ष जी पद्धती देशात चालू असलेली आपल्या गोव्यात सुरळीत चालली ती तोडण्याचा प्रयत्न सुरुवातीला काँग्रेसने केला 2011 सालात आणि बीजेपीने ती पद्धत आपण इंग्लिश ग्रँट बंद करू असं वचन देऊन लोकांचा विश्वासघात आता 2012 साली सत्तेवर आल्यानंतर केला. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा चिरकालीन प्रश्न नव्हे. 21 वर्ष कोकणी माध्यमातून या चर्चच्या सगळ्या शाळांनी शिक्षण दिलेलं आहे ओव्हरनाईट, एका रात्रीत बदलून. त्यामुळे प्रश्न कुठेही निर्माण झालेला नाही आणि प्रत्यवाय कुणी केलेला नाही. ज्या पालकांना आपल्या मुलांना इंग्रजीमध्ये शिकवायचं असेल त्यांनी पैसे भरावेत आणि कुठल्याही शाळेत. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला वेगळा एक प्रश्न विचारतो की मग भारतीय जनता पक्षाची सत्ता गोव्यात आणि त्यानंतर केंद्रात आल्यानंतर तरी सुद्धा हा प्रश्न सुटत नाही. याला आपण मनोहर पर्रीकरांना कसे काय जबाबदार धरणार? नाही, याचं हे उघडगुपित असं आहे की आर्च बिशपशी हातमिळवणी करून मनोहर पर्रीकरांनी तेवढी एकच गोष्ट केलेली नाही, शृंखला निर्माण केलेली आहे गोव्यात ज्याच्याबद्दल अत्यंत असंतोष जनतेमध्ये आहे. ख्रिश्चन बांधवांना योग्य न्याय द्यायला कोणाचीच हरकत नाही, परंतु खोटा लांगुल चालन जर मतासाठी जर करायचं असेल आणि जनतेला डिनॅशनलायझेशनच्या विळख्यात जर घालायचं असेल तर गोमंतकीय ते सहन करणार नाहीत. विचेवर पार्टी, काँग्रेस असू द्यात किंवा भारतीय जनता पार्टी असू द्यात. आणि त्यामुळे हा निर्णय कुणाला विश्वासात न घेता कागदोपत्री पर्रीकरांनी दाखवलं. पण जेव्हा मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या भेटी घेतल्या, ही सगळे माझ्या परिचयाचे आहेत आणि कौटुंबिक संबंध या सगळ्यांकडे माझे आहेत, या कुणालाही थांगपत्ता या निर्णयाचा नव्हता. याचे डिटेल्स, याचे परिणाम गोव्यावर काय होणार आहेत, विध्वंसक परिणाम गोव्यावर याचे होणार आहेत, याची कल्पना या बाकीच्यांना देण्यात आलेली नाही. एकाचेच डावपेच आणि राजकीय डावपेच जे आहेत हे पर्रीकरांनीच केले आणि त्यामुळे पर्रीकरच त्याला जबाबदार आहेत असं गोव्यातील जनतेला वाटतं. मला वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वीचा एक छोटासा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. 2017 साली होणाऱ्या गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण आपल्या नव्या राजकीय फ्रंटद्वारे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहात असं आम्ही समजायचं का? हे बिलकुल खोटं आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीराख्याने पसरवलेलं कुभांड आहे. गेली 55 वर्ष मी संघात आहे, परंतु याच्यात राजकारणात येण्याचा विचारही माझ्या मनात ठेवला नाही. त्यामुळे आता देखील मी प्रत्यक्ष राजकारणात कधीही उतरणार नाही हे कधीच स्पष्ट मी बोलून ठेवलेलं आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची महत्वाकांक्षा राजकीय नाही. गोव्याचं भवितव्य मी काळवंडू देणार नाही. इट मे बी मनोहर पर्रीकर, इट मे बी समबडी एल्स असं आहे. ब्रेक होतानापूर्वी आणखीन एक छोटासा प्रश्न. गेले 2-3 वर्ष आपण या प्रश्नावर लढत येत आहे, आंदोलन करताय, प्रत्यक्ष सहभागी होऊन उतरताय. नागपुरातून संघाच्या मुख्यालयातून कोणी येऊन आपली समजूत काढली, आपल्याशी संवाद साधला, असं काही घडलं? किंवा आताही आपण एक प्रकारे बंडाचं निशाण फडकवल्यानंतर, पर्रीकरांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर, भाजपच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर, त्याच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर नागपुरातून कोणी येऊन आपली भेट घेतली, आपल्याला समजावलं? अजून कुणीही आलेलं नाही. अजून कसल्याही प्रकारचा फोनवरून कसल्याही प्रकारचा संपर्क नागपूरहून झालेला नाही. याचा अर्थ संघातला संवाद कमी झालाय का? एका ब्रेक नंतरची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास पडत आहे संघ दक्ष की आरमा. संघ दक्ष की आरंभ या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत सुभाष वेलिंगकर, डॉक्टर संजीव केळकर, सुधीर पाठक आहेत. जो दुसरा मुद्दा ज्यावर पहिल्या भागाची चर्चा थांबवली होती आपण ब्रेकसाठी, तो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार होतो. आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे संघातील संवाद कमी होत चाललाय का? संघातील संवाद कमी होत चाललाय का? आपण थेट जाऊया सुधीर पाठक यांच्याकडे. सुधीर पाठक, माझ्याशी कोणीही संपर्क साधला नव्हता असं थेट विधान आता सुभाष वेलिंगकर यांनी केलंय. काय सांगाल? संघामध्ये
संघ स्वयंसेवकाचं महत्त्व गेल्या 90 वर्षात कमी झालंय? मला स्वतःला असं नाही वाटत. संघामध्ये संवाद अजूनही सुरू आहे. योग्य पद्धतीने हा संवाद होतो आहे. आता ज्या वेळेला आंदोलनाच्या भूमिकेत आलं त्यावेळेला कोणी संपर्क साधला की नाही हा मुद्दा असू शकतो. पण माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये अशी एक बैठक मोठ्या प्रमाणावर झाली होती, ज्याच्यामध्ये संघाचे एक मोठे अधिकारी आले होते. त्याच्यात डॉक्टर वेलिंगकरही होते. आणि त्या बैठकीत काही निर्णय, ज्यावेळेला दोन टोकाच्या भूमिका घेतल्या जातात त्यावेळेला एक मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न होत असतो. तसा प्रयत्न संघाच्या अधिकाऱ्यांनी दोन्हीही विचार प्रवाहांच्या नेत्यांशी बोलून केलेला आहे अशी माझी माहिती आहे. मात्र आंदोलन तीव्र झाल्यावर आणि ज्यावेळेला संघचालक पदावरनं काढायचा निर्णय झाल्यावरती मात्र असा निर्णय झालाय असं नाही म्हणता येत. सुधीर पाठक, परंतु भारतीय भाषा संरक्षण मंचाचं काम संपलं आहे असं नाही वाटत. सुधीर पाठक, भारतीय भाषा संरक्षणाचं काम करण्याकरता संघानेच सांगितलेलं होतं, वेलिंगकरांना सांगितलेलं होतं. हे खरं आहे की नाही? मग जर असं असेल तर तेच काम करणाऱ्या की त्याच्याकरता हिरिरीनं लढणाऱ्या माणसाला आपण एक प्रकारे हे शहीद करण्यासारखंच आहे. आणि त्यानंतर त्यांच्याशी साधा संपर्कही साधला जात नाही. यात कुठली संवेदनशीलता दिसते असं वाटतं आपल्याला? सुधीर पाठक, मला असं वाटत नाही शहीद करणं. काय आहे, संघटनांमधले दोन प्रकारचे वाद हे कायम असतात. म्हणजे अगदी अटलजींचं सरकार होतं त्यावेळेला दत्तोपंत ठेंगडी यांचंही त्यांच्याबद्दलचं मत होतं, वेगळं मत त्यांनी मांडलं होतं. आणि या पद्धतीने वेगळे मतं मांडत असताना त्या दोघांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न संघाकडनं होत असतो. मात्र ज्यावेळेला अतिशय टोकाच्या भूमिका घेतल्या जातात त्यावेळेला संघ येतो की नाही, या स्टेजमध्ये डॉक्टर वेलंकरांशी चर्चा झाली की नाही, म्हणजे हा निर्णय होण्यापूर्वी हे मला नाही सांगता येत. पण आधी निश्चितपणे चर्चा झालेल्या आहेत अशी माझी माहिती आहे. सुधीर पाठक, परंतु आता त्यांच्या निवेदनावरून त्यांना अपेक्षा होती असे देखील स्पष्ट होतं. याबद्दल आपण काय सांगाल? संघातला स्वयंसेवक जेव्हा निष्ठेनं 50-50 वर्ष काम करतो, तो नाराज होऊन बाहेर पडतो आणि आपलंच काम करत असतो, तेव्हा किमान त्याला स्थानिक नेतृत्वानी, प्रादेशिक नेतृत्वानी, राष्ट्रीय नेतृत्वानी संपर्क ठेवणं काही गरजेचं होतं असं वाटत नाही का आपल्याला? निश्चितपणे संपर्क ठेवायला पाहिजे होता. पण ते सांगितलं की टोकाच्या भूमिका घेतल्यावर संपर्क होऊ शकतो का? तो संपर्क नसेल झाला. पण याच्या आधी संपर्क झालाच नाही हे आंदोलन सुरू झाल्यावर. संजीव केळकर यापूर्वी देखील असे नाराज स्वयंसेवक होते. यापूर्वी देखील असे नाराज स्वयंसेवक होते. मधुकर देवल, दत्तोपंत ठेंगडी, पेंडसे अनेक नावं घेता येतील. परंतु त्या वेळेला त्या सरसंघचालकांनी, त्या काळच्या नेतृत्वानी त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणलेलं होतं. सुभाष वेलिंगकरांची केस त्यापेक्षा वेगळी असं वाटतं आपल्याला? संजीव केळकर, तत्वतः या केसमध्ये फार फरक आहे असं मला वाटत नाही. माझ्या दृष्टीने या सगळ्या प्रकरणामध्ये आता आम्ही डॉक्टर लोक आहोत, त्यामुळे डॉक्टर लोकांचं असं काम असतं की 100 सिम्पटम्स असतात, परंतु त्या सगळ्या सिम्पटम्सना एकदाच एक्सप्लेन करील असं काही डायग्नोसिस असतं की नाही. तर ते डायग्नोसिस मिळवायचा आमचा प्रयत्न असतो की ज्याच्यातून सगळंच एक्सप्लेन होतं. आता या विषयामध्ये 2-3 मुद्दे मला मांडायचे आहेत, कारण हा प्रश्न आपण जितका जास्त डिटेलमध्ये चर्चा करायला जाऊ तितका तो चिघळत जाईल. त्यामुळे डिटेलमध्ये जाण्यापेक्षा जर मुळात गेलो तर मला 2-3 गोष्टी इथे सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण तत्वतः थिओरॅटिकली हे मान्य केलंय, वेलिंगकरांनाही मान्य आहे, मलाही मान्य आहे, संघालाही मान्य आहे की मातृभाषेतून शिक्षण व्हावं. मुद्दा जसा मी परवाच्या लोकसत्तेमध्ये लिहिलाय त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा हा किती ताणायचा याचे काही निकष लावलेले आहेत. आणि ते निकष अगदी साध्या इंग्रजीमध्ये सांगायचं तर प्रायोरिटी, प्राथमिकता, प्रोप्रायटी, त्याची जी योग्यायोग्यपणे जी मांडणी असते ती, प्रपोर्शन म्हणजे किती प्रमाणामध्ये ते सगळा वाद खेचायचा, आणि त्याच्यानंतर पर्पज.
आत्ताच्या वरच्या ज्या 3 याच्यामध्ये माझ्या मताने दोन्ही पार्टीचं किंवा कुठल्याही पार्टीचं हे जे काय थिंकिंग झालेलं आहे ते या तिन्ही कसोट्यात बसत नाही. शेवटला मुद्दा राहिला पर्पज, आणि हे पर्पज हे वेलिंगकरांनी स्वतःहून सांगायचं आहे. ते त्यांनी सांगितलंय की त्यांच्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न जरी असला तरी प्रायोरिटी प्रपोर्शन आणि याच्या पर्पजच्या संदर्भामध्ये हा अजून किती ताणायचा याचा फक्त वेलिंगकरांनी विचार करावा, एवढंच माझं यावेळेला म्हणणं आहे. त्यांच्या विचार स्वातंत्र्यावर मला गदा आणायची नाही. त्यांचं जे म्हणणं आहे ते देखील मला मान्य आहे, हेही मी सांगतो. पण एका मर्यादेनंतर हा मुद्दा किती ताणावा याच्याबद्दल त्यांनी थोडासा विचार करावा. दुसरा एक मुद्दा संघामध्ये मला नेहमी जे जाणवतं ते डिसेंट किंवा मतभेद या गोष्टीला त्या संघाच्या अधिकारिकतेला आव्हान दिलं जात आहे. अशा पद्धतीने मतभेदाची नेहमी संघाकडून, वेलिंगकरांकडून नव्हे, ही अशी त्याची ट्रीटमेंट होते की डिसेंट किंवा मतभेद म्हणजे संघाच्या ऑथॉरिटीला, अधिकारिकतेलाच चॅलेंज दिलेला आहे. हा फार महत्वाची गोष्ट आहे. छोटीशी असली तरी फार महत्वाची आहे. कारण या पद्धतीचा डिसेंट एक तर ऐकून घेणं, स्वच्छ शांत मनाने मोकळेपणाने ऐकून घेणं, दुसरा तो मॅनेज करणं, आणि तिसरा तो कंटेन करून त्याच्यातून संबंध संघटनेला बरोबर ठेवणं. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस माझ्या तरी मताने संघामध्ये कधीच नीट डेव्हलप झाली नाही. आणि त्यामुळे डिसेंटला कसं मॅनेज करायचं याचं काही शिक्षणच नाहीये कुठल्याच पातळीवर नाही. अगदी बरोबर. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की इतक्या थराला गोष्टी ज्या वेळेला येतात आणि माणूस एकदा चिडला की मग तो मागे हटायला बघत नाही. याचा अर्थ असा नव्हे की जो चिडलेला मनुष्य आहे तो काहीतरी प्रचंड राष्ट्रघातकी आहे किंवा संघटनेचा घातकी आहे, अशा पद्धतीने त्या माणसाबद्दल विचार करू नये. कालच्या परवाच्या लेखात मी स्पष्ट लिहिलंय की वेलिंगकरांची वैयक्तिक महत्वाकांक्षा जागृत झाली आहे असं सगळीकडून दिसतं आहे. पण त्याच लेखाचा शेवट करताना मी असंही म्हटलंय की महत्वाकांक्षा जागृत झाली तर काय आभाळ कोसळलंय का? महत्वाकांक्षा त्या लोकांची जागृत होते जे कर्तबगार असतात. मी याच मुद्द्यावर संजीव केळकर याच मुद्द्यावर सुभाष वेलिंगकर यांच्याकडे जाऊ इच्छितो. सुभाष वेलिंगकर, तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, तुम्ही निवडणूक लढवणार नाही. हा तुमचा लढा हा निवडणुकीपुरता मर्यादित नाही, तर तुम्ही एक विशिष्ट ध्येय की जे ध्येय तुम्हाला संघात असताना मिळालं ते ध्येय उराशी बाळगून तुम्ही समोर जाताय, पुढे जाताय. या अशा संक्रमण काळामध्ये आपण शिवसेना नेत्यांची भेट घेतलीत, त्याचं प्रयोजन काय आणि त्यातून काय निर्माण होणार? आंदोलनाचा एक टप्पा म्हणून जो टप्पा 2011च्या आंदोलनातही होता, म्हणजे जेव्हा लोकशाही मार्गाने काही गोष्टी या सॉल्व्ह होत नसतात त्यावेळेला निर्णायक टप्प्यावर यावं लागतं. हा निर्णायक टप्पा जो आहे तो राजकीय प्रत्युत्तर देण्याचा मुद्दा. हाच मुद्दा 2011च्या आंदोलनांमध्ये आम्ही हाताळला आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला बरोबर घेतलं. अशा प्रकारची जी फॅक्शन्स होती काँग्रेसच्या विरोधात त्यांना बरोबर घेतलं आणि त्यावेळेला निर्णायक टप्पा अंतिम याच्यापर्यंत जर जायचं जर असेल तर काँग्रेस संपली पाहिजे, काँग्रेस हटाव केलं पाहिजे म्हणून त्यावेळेला केलं. आता भारतीय जनता पार्टी आहे समोर, भारतीय जनता पार्टीने बाजू बदललेली आहे. त्यामुळे याही वेळेला जर निर्णायक टप्प्यावर जर जावं लागेल तर राजकीय उत्तर प्रत्युत्तर, अनेक स्ट्रॉंग प्रत्युत्तर दिल्याशिवाय इलाज नाही. हे स्वाभाविक आहे. सुभाष वेलिंगकर, प्रत्युत्तरासाठी सुभाष चार लोक वेलिंगकर समविचारी जर असतील. सुभाष वेलिंगकर, तुमच्यासारखा संघटन कौशल्य असलेला आणि बेदाग चारित्र्याचा कार्यकर्ता जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात उभा ठाकतो आणि जिथे अत्यंत थिन मेजॉरिटीने तो पक्ष सत्तेवर आलेला असतो, किंबहुना 2017च्या निवडणुकीत त्याचे येण्याचे प्रॉस्पेक्ट्स कमी झालेले असतात, अशा वेळेला आपल्यासारख्यांनी दंड थोपटून उभे राहणं म्हणजेच एक प्रकारे त्या पक्षाच्या पराभवाची नांदी आहे, याची आपल्याला जाणीव आहे. किंबहुना जाणीव आहे म्हणूनच आपण तसे दंड थोपटताय.
जाणीव आहे, पूर्ण जाणीव आहे. आणि कोणताही राजकीय पक्ष एखाद्या प्रदेशातल्या लोकांच्या सांस्कृतिक जीवनाशी खेळ खेळण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये, अशा प्रकारची तंबी जनतेनेच द्यावी लागते. सत्तांध झालेले जे कोणी येतात राजकारणात, तर त्यांना जनतेने जर जाऊ दिलं, त्यांना विचारलं नाही, जाब नाही विचारला, त्यांना ठोस प्रत्युत्तर दिलं नाही, तर सत्तेपुढे जनतेला शरणागत यावं लागेल. ती स्थिती गोव्यावर येऊ नये असं मला वाटतं. ओके, मला तुम्ही सांगा की तुमच्या राजकीय जो फ्रंट उभी करताय त्याच्या मागे गोव्यातल्या 40च्या 40 जागा तुम्ही 2017 साली लढवणार अशी घोषणा करताय आज? नाही, भारतीय भाषा सुरक्षा मंच ही स्वतंत्र बॉडी आहे, त्याची एक केंद्रीय समिती आहे. त्या समितीवर ॲडव्होकेट उदय भेंब्रे नावाचे आपले राजकीय विभागाचे प्रमुख आहेत. हे सगळे हे काम जे आहे राजकीय पक्ष निर्माण करायचं वगैरे, हा तिसरा पर्याय आहे. पहिला पर्याय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष नावाचा जो पक्ष 17 वर्ष सत्तेत होता सुरुवात झाल्यापासून इथे लोकशाही सरकारची, तर तो पक्ष जो आहे त्या पक्षाची युती आज भारतीय जनता पार्टीची आहे. तर आम्ही आवाहन केलेलं आहे भारतीय भाषा सुरक्षा मंचने की त्यांनी ती युती तोडावी. ही अभद्र युती आहे, ही भारतीय प्रादेशिक भाषांच्या विरुद्ध युती आहे. त्यांनी युती तोडावी आणि ते स्वतःहून ही निवडणूक लढवावी सगळ्या सीट्समध्ये. सुभाष वेलिंगकर भारतीय भाषा सुरक्षा हे थेट भाजपच्या सत्तेला आव्हान आहे. हे थेट भाजपच्या सत्तेला आव्हान आहे. आपल्या या खेळीचा शिवसेनेला हातपाय पसरण्यामध्ये, आम आदमी पक्षाला हातपाय पसरण्यामध्ये, काँग्रेसला हातपाय पसरण्यामध्ये 100% फायदा होणार हे उघड आहे. हे जर इथे मुंबईत बसून आम्हाला कळत असेल तर गोव्याच्या सांस्कृतिक आणि राजकारणात मुरलेल्या आपल्यासारख्या मुरब्बी नेत्याला नक्कीच कळलं असणार. नाही, इथली गणितं वेगळी आहेत. टेबलावरून निष्कर्ष काढता येतील, पण काँग्रेस नेस्तनाबूत होणार आहे याच्यात इलेक्शनमध्ये. हा आमचा अभ्यास आहे. आप पक्ष जो आहे, या आप पक्षाला, आप पक्ष हा काँग्रेसची मतं फोडण्याचा प्रयत्न करणार आहे. साष्टी तालुक्यात म्हणजे ख्रिश्चन बहुल तालुक्यात हिंदू मतदारसंघात या पक्षाला अजिबात पाठिंबा नाही. आणि त्यामुळे समविचारी पक्ष जे राहिले आणि काँग्रेसने आणि आपने जी भूमिका भाषा संदर्भात घेतलेली आहे ती आमच्या भूमिकेच्या अगदी उलट घेतलेली आहे. त्यामुळे या प्रश्नावर त्याचा लाभ हा काँग्रेसला आणि आपला दोघांना मिळू शकत नाही. या प्रश्नाच्या आधाराने एखादा पक्ष जर या प्रश्नाच्या बाजूने उभा राहत असेल आणि त्याला जर लाभ मिळत असेल तर त्याला रोखता येणार नाही असं मला वाटतं. आपला हा कार्यक्रम नागपूरच्या संघाच्या मुख्यालयात देखील पाहिला जात असेल. संघाने तुमच्याशी संपर्क साधला नाही, परंतु या माध्यमातून संघाच्या मुख्यालयाशी आपण संपर्क साधून काय मागणं करू इच्छिता का? आता संवादाचे सगळे दोर आपण कापून टाकलेले आहेत. नाही, संवादाचे दोर माझ्या वतीने कापले गेलेले नाहीत. असंख्य स्वयंसेवक ज्यांना हे दुर्दैवी घटना घडवावी लागली, भाग पाडलं गेलं, तर आम्ही त्याच्याबद्दल तीव्र वेदना आमच्या मनात आहेत. आणि इलेक्शन झाल्यानंतर किंवा इलेक्शन होईपर्यंत कोणताही तांत्रिक व्यत्यय आमच्या याच्यात येऊ नये आंदोलनात, याच्याकरता आम्ही तात्पुरती फारकत घेतलेली आहे. आम्ही स्वयंसेवकच आहोत, संघाला बांधील आहोत. संघाचे विचार ही आमची जीवननिष्ठा आहे असं मी सांगू शकतो. आपण कुठल्याही प्रकारच्या दोर आम्ही तोडलेले नाहीत. म्हणजे अजूनही आपण एक्सपेक्ट करताय की संघाच्या मुख्यालयातून आपल्याशी संपर्क साधला जाईल, संवाद केला जाईल. आपण त्यासाठी आजही तयार आहात? ही नॉर्मल अपेक्षा आहे आणि आम्ही तयार आहोत. संघाच्या मुख्यालयातून माघार नाही. संघालयाच्या मुख्यालयातून फोन आला तर आजही मी संवादासाठी तयार आहे अशी स्पष्ट भूमिका आता या ठिकाणी मांडलेली आहे. प्रेक्षको, संघ दक्ष की आरम या विषयावरची गंभीर आणि राजकीय चर्चा आपण पाहिली. गेले 50 वर्ष मी संघात काम करतोय. मला गोव्याचं मुख्यमंत्रीपद व्हायचं नाही, राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही असं गोव्यात बंडाचं निशाण फडकवणाऱ्या सुभाष वेलिंगकरांनी यावेळी अगदी निसंदिग्ध शब्दामध्ये स्पष्ट केलं. त्याचवेळी गोव्याचं भवितव्य देखील मी काळवंड
बदलू देणार नाही अशी पुस्ती त्यांनी जोडली. प्राथमिक शिक्षण कोकणी आणि मराठी भाषेतूनच झालं पाहिजे असं त्यांनी ठासून सांगतानाच ज्यांना आपल्या मुलांना इंग्रजीत शिकवायचंय त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करावेत, सरकारी अनुदान त्या शाळांना मिळता कामा नये अशी आपली जुनी भूमिका आज त्यांनी ठासून मांडली. भारतीय भाषा संरक्षण मंचानं काँग्रेस सरकारच्या विरोधात याच मुद्द्यावर आंदोलन केलं होतं. तेव्हा पर्रीकर, पार्सेकर, नाईक ही सर्व मंडळी आमच्या सोबत होती. मग आता भाजप सरकार जर वचनभंग करत असेल तर त्या विरोधात आंदोलन केलं तर काय चुकलं? त्यातूनच अमित शहांच्या विरोधात निदर्शनं केली तर काय चुकलं असा युक्तिवाद देखील त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षक संघ विरुद्ध भाजप असा संघर्ष नाही तर टिळक आगरकर यांच्यासारखा हा संघर्ष आहे. त्यातून दोन्ही विचारधारा मजबूत होतील असा आशावाद संघाचे अभ्यासक सुधीर पाठक यांनी केला. तर मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं यासाठीचा वैचारिक मतभेद आहे असं संजीव केळकर यांनी मत व्यक्त केलं. प्रेक्षको, आयुष्यभर संघ विचार उराशी बाळगून प्रवास करणाऱ्या एका स्वयंसेवकाचं हे काहीसं आत्मचिंतन तुम्ही पाहिलं. संघ म्हणजे शिस्तीची पोलादी पकड, कठोर अनुशासन क्षमता आणि त्या अनुशासनतेला गोव्यात सुभाष वेलिंगकरांच्या निमित्तानं गेलेला तडा, हे सगळं आम्ही तुमच्या समोर मांडलं. गोळवलकर गुरुजींचा संघ म्हणजे सनातन्यांचा, बैराग्यांचा म्हणून काहीसा पाहायला गेला. तर देवरसांच्या काळात संघामध्ये लोकशाहीकरण झालं असं त्यांचे विरोधकही मानतात. मोहनराव भागवतांच्या काळात भाजप सत्तेवर आला, पण सत्तेसोबत संघातील राजकीय महत्वाकांक्षा देखील वाढीला लागली का याचा विचार करायची वेळ आली आहे. काळानुरूप संघ देखील बदलतोय. सर्वच क्षेत्रात मूलभूत मूल्यांची कसोटी लागते आहे. ती मूल्य घेऊन जगणाऱ्या संस्था ढवळून निघतात. मग संघ तरी त्याला अपवाद कसा असेल? तरुणाईनं मुसमुसणाऱ्या भारतासाठी राष्ट्रीय शिक्षक संघाचं असं वैचारिक घुसळणं आवश्यक आहे. फक्त ते आम्ही मान्य करणार आहोत का हा सवाल आहे. त्यातून संघ आणि भाजप या दोघांना खूप काही शिकता येतील. परस्पर विरोधी मतांना एकत्र नांदवण्याची कला आणि त्याहीपेक्षा परस्पर विरोधी मतं कशी हाताळावीत याचं शिक्षण आणि याचं पुनर्शिक्षण आणि त्याचं अंमलबजावणी होण्याची गरज मात्र गोव्यानं दिलेली आहे. गोव्याचा हा धडा राष्ट्रीय शिक्षक संघासाठी, भारतीय जनता पक्षासाठी आणि त्याहीपेक्षा मातृभाषेतून शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाचा धडा असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. विशेषतः सुभाष वेलिंगकर यांचे या कार्यक्रमात सहभागाबद्दल विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.